युट्यूबला आई शपथ. इथं पाणी फुकट आहे इकडे काय? आपल्या आजीचे लोकांनी 11,400 लोकांनी व्हिडिओ पाहिल्यात. त्यांच्यासाठी एक डायलॉग मारा इकडे. आता काय म्हणतो काय यो पप्पांचा सगळ्यात जीवाचा जीवलग तुला माणूस. मित्र आहे आणि तो पाण्यासाठी फुकटसाठी इथे येत आहे. पाहिजे बस. 11,400 लोकांनी व्हिडिओ पाहिलाय तर काय म्हणशील त्यांना? 11,400 लोकांनी हिरो हो. पाहिला आहे आजीचं. आजीचा. आणि पुरं काय काय मला काय तुझ्या मनाने म्हणते. म्हणून मी त्याला पाण्याला आलो. पाणी इथं फुकट आहे. हा हा हा. नमस्कार मित्रांनो, हा. आपल्या 11,400 लोकांनी हिरो पाहिला आहे आजीचा. त्यामुळे मी इथं पाण्यानं आलोय. आणि तुम्हाला कधी जर पाणी घ्यायचं असेल तर फक्त लाईक करा आम्हाला आणि वाटतं पाणी घ्यायला येत जा कधी पण. अपंग लोकांना फुकट पाणी हा आपण अपंग लोकांना पाणी फुकट. फुकाट. सोमा तो कोणता पाहिजे काय काय झालं? काय ऍक्शन झालं फक्त पायाला. हा ना? पायावर 10 तारीख गेला होता माझ्या. बाबा हा म्हणून आपण ऑफर ठेवलेली फायद्याचे आहे का नाही दिव्यांग हा लोकांना? हाय ना. हा? हाय ना. दिव्यांग लोक येऊन असे पाणी फुकट घेऊन जातात. जातात. त्यामुळे तुम्हा पण सगळ्यांना चेवर अपंग लोक आहेत हा. त्यावर जाऊन सांगतो पाणी येऊन घेऊन जा फक्त हा पाणी फुकट फुकट तुमच्यासाठी. Free काही मध्ये. फ्री मध्ये आमच्याकडून थोडीशी माहिती दिव्यांग घ्या. लोकांची सेवा हो एवढीच इच्छा. मी तर रोज नेतो मला. मी तर काय मी माझं आड कधीतरी घेऊन जातो. नाहीतर मग आपल्या मनावर चवा यायचं तेव्हा घेऊन जायचं. आमचे व्हिडिओ लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. मला म्हणता येणार ते. आजी मामी ओंकार दादा आणि कशी आमच्या व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. तसं सांगता येत नाही मला. मी सांगतो फॉलो करा. हॅलो करा. जमतंय की सोमा तुला? हा? बावी रील स्टार आहे काष्टीतलं तू. हा ना. मला मला असं उचललाय त्याने. मग आम्हाला कुठे घेऊन गेलता मागल्या आठवड्यात? याला पुण्याला कुठं? पुण्यात पुण्यात आपल्या याला हरपशेचे तिकडे. गुरु मंदिर गुरुद्वाराला. हा मग आम्हाला पाय दिले आता चला. आम्हाला 2 पाय पण दिल्यात. आणि मामा आता कधी चालायला लागते? आता त्यांच्या ती चव सांगते ना चलायचं तेव्हा ती सध्या बरोबर. हा ते म्हणजे त्या टायमाला आणि मला बसून दिलं तेव्हा मी ओमकेदारचा फोन केला. ओमकेदारा मी आणि बसून दिलंय मी. तेव्हा मग जवळजवळ आलो मग परत एकदा फोन केला. परिक्रमा पैसे आल्यावर फोन केला होता ओमकेदारा आणि मामा आल्या का बघ एकदा फोन लावला. अनिल मामाचा लय जीव आहे तुझ्यावर आणि तुझा तेवढाच आहे अनिल मामावर. मग आता असणारच ना काय केलं नाही मित्र तुला म्हणल्यावर. पेन्शन चालू झाली का? नाही अजून करायची. सरकारचा डोल चालू नाही झाला? नाही मग दिले अनिल मामा काल ते गेलते कागद ना? देतात माझी हा? कागद. कागद दिले हा. किती दिवस झाले दिलेले? किती 5-6 दिवस झाले असेल. 5-6 दिवस झालं. हा मी आतापर्यंत किती वेळा कागद दिली? 5-6 वेळा दिली. 2 वर्ष झालं असं ना तू कागद देतो. हा आणि दिव्यांग झाल्याला किती 4-5 वर्ष. 4-5 दिवस. मी अनिल मामा आल्यापासून तू 2-3 वेळा कागद दिली. दिली. आता परत परवा दिवशी काल परवा दिवशी खासदार आले तेव्हा पण कागद तेव्हा दिली. पण दिली. पण तुझी काही पेन्शन अजून भेटाना. नाही तुझी ते काय भेटाना म्हणले तुझ्या अनिल मामाची भेटाना ते म्हणले की 2 महिने लागतात. अजून. हा मग 2 महिन्याने परत तहसीलदार गेलं तर परत कागद द्यायची. आता काय ते गरम पाहिजे दिले म्हणलं ते काय ते तहसील ऑफिस हा ते मला म्हणले की 2 महिन्याने भेटते. 2 महिन्याने भेटते. हा आणि 2 महिन्यात डोल नाही भेटला आता आणि आता काय परत कागद द्यायची. अनिल मामाला तुला तहसील कार्यालय डायरेक्ट उत्तर देऊन टाकू. कोणत्या दिव्यांग लोकांचं काही काम असेल ना हा. तुम्ही सोमाला आणि अनिल मामाला फोन करा, फोन कॉल करा. आणि तसं आपल्याकडे नंबरच आहे. नंबर सांग तुझा. लोक तुला फोन करते काय कुठे योजना असल्या. माझा नंबर आहे 1 सोडून 2 नंबर आहे माझे. 82 62 98 16 भाऊ यो व्हॉट्सअप नंबर आहे. आणि दुसरा अजून एक नंबर आहे 95 79 80 57 85. हा एक फोन पे नंबर आहे माझा. हा. आणि तू आता सांगितले व्हॉट्सअप नंबर. या नंबरवर फोन करून तुम्हाला काय असेल दिव्यांगाचं काष्टीचं श्रीगोंदा तालुक्यातलं विचारा. विचारा. आता श्रीगोंदा तालुक्याचं काष्टीचा अध्यक्ष सोमाच. हा
पण काम काय अध्यक्षाचं व्हायना. व्हाय ना मग सदस्यांनी नुसती हलपाटी मारायची. मारायचे. आता काय येणार नाही त्याला म्हणलं काय करायचं. खरंय खरंय. आणि दिव्यांग लोकांचा कोण विचार करते सोमा? मग आता तुम्ही जाताय तहसील ऑफिसला, किती लोकांना भेटते पेन्शन? आता जे आपलं एवढं काय माणूस करून दे त्याला पण काष्टीत किती लोकांना नाही पेन्शन भेटत? कुठला तू एक अनिल मामा आहे, तुमच्या दोघांना नाही भेटत. अजून कुणाला नाही आणि भेटत? येऊ लोखंडे लोखंडेला पण नाही पेन्शन नाही. भेटत. आणि त्या कुलकर्णी काकाला त्याला पण त्यांच्याकडे काय काकाला पण नाही. नाही. अजून कुणाला आणि नाही. यो पण सुरुळे शिरोळ्याला पण पेन्शन नाही भेटत. नाही. मग एकट्या काष्टीतच 5-6 हिर हा दिव्यांग लोक त्यांना पेन्शन नाही भेटत. हा आणि तुम्ही किती वेळा आतापर्यंत तहसील साहेबाकडे गेलता? मी जवळजवळ सारखं चक्र आणतो अगोदर पहिले. म्हणजे 2-3 महिन्याला चक्कर मारताय. हा तुमच्या हक्काचे पैसे पण तरी पण तुम्हाला काय मिळत नाही. मग कधी मिळते ना आता? आता काय यासाठी तुम्ही जसं आता इथून मागं 2 वर्ष पाठपुरावा करताय, कागदपत्र देताय, आपला देवावर विश्वास ठेवायचा, कंटिन्यू प्रयत्न करत राहायचा. आता मी एकच ठरवलंय की माझ्या तोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी आता इथं आहे तोवर मी माझ्या मनात मी काय करायसाठी करतो. बरोबर. दिव्यांग लोकांना जोपर्यंत तू आहे तोवर मदत करत राहा. जसं अनिल मामा सोबत ग्रुप जॉईन करून गेला दिव्यांग लोकांचा, हा तसं आणि कुठे शिबिर ओळख असलं कोणी की आपणच ओळख पण आपण करून दिली या. सगळ्या लोकांसोबत अशीच ओळख करून दे. हा. तुमचा दिव्यांगांचा ग्रुप चांगला व्यवस्थित नीट चालू. हा पायावर प्रॅक्टिस घ्यायला अनिल मामा जरा आमच्या आपटे त्यांना तहसील कार्यालयात काय तुम्ही उपोषण बिपोषण करायला बसू नका. नाही, अवघड होईल नाही. आमचं हातावर पोटी. बसता ते नाही. कळलं मला. हा. हा ते मला कळलं. एखाद्या दिवशी बसायचं. उपोषणालाच बसवता नाही तर तुम्ही दोघं. जेवढी कमी होईल तेवढी बसायचं जरा दोघांनी. आता फक्त त्या टायमाला आहे ना त्या टायमाला राशींची यात्रा कधी असेल तेव्हा फक्त मी पाय काढून बसणार. हा मग बरोबर ना. हा. तुला दिव्यांगाला पैसेच भेटा 2 वर्ष हा. झाला तुला 2-2.5 हजार रुपये महिना भेटतो तो भेटा ना. बेता मग आता तुला काय पाय काढून असं येऊ डावा पाय काढून हा. तिथं बसायचं. बसायचं देवी बिचारे आपलं वर्षभराचा खर्च पाणी देते. देते लोक 10 रुपये 5 रुपये असे देतात. आणि त्याचा काय फोन पे पण होत्यात त्याच्या आणि काय म्हणायचं त्यांना? त्यांना काय फक्त एक बारक भांडा घ्यायचं टमटम वाजवायचं. आणि बारक भांडे घ्यायचं आणि त्यांच्या पैसे नुसतं घेऊन बसायचं. आणि काय म्हणायचं? आणि नुसतं माणसं की याकडे अपंग माणसं याकडे देवाची असं आपलं मदत तरी करा ती बस. करतात. पण प्रशासन सरकार मदत नाही करत, पण मंदिराच्या बाहेर बसल्यावर करतात. राशींच्या मदत करतात. करतात मग आता काय एक दिवस राशींचं मंदिर मग आता बघू आता नवसंगीला जाणार आहे मी राशींदा. देवी विश्वास आहे तुझा? होय, हा देवीवर विश्वास आहे तुझा? हा पाहिलं आणि आता बसून. सगळे आपल्या कोणत्या देव देतील मग. बरोबर आहे. हा, मग सुख समृद्धी सगळं व्यवस्थित आपल्याला ते देते. हा पप्पाची लाडकी मिळून म्हणते तू एकटा जाऊ नको, अनिल मामाला सोबत घेऊन जा पैसे सांभाळायला. तेव्हा खांद्या बसून आलाय. अनिल मामा तुला सांभाळते ना, दोघांना सांभाळते. म्हणजे अशी मला म्हणणं पाहिजे पप्पाला घेऊन तिकडं राशींदा कसा नाही गेला. म्हणजे त्याने मला कवायला पाहिजे आणि कोणी याने मला कवायला पाहिजे. तुला कोण खवळणार नाही, आहे? नाही. अध्यक्ष आहे तू. आणि आमच्या ह्या अध्यक्षांनी सांगितलं होतं अजिबात ही पण आली असती तुमच्या जोडीला. हा, पण तिथं आहे. ती कारणच नाही भेटलं आम्हाला. आम्हाला कार्डच नाही भेटलं म्हणाव. नाही तर मग होय, तिकडून मुकदाजी आपला नाही, मावस काका आहेत ना ते पण असेल, मग त्यांची तुमच्या सोबत जोड घालून देऊ. तिथं आहे. त्यांना पण आपण मुख्य माणसाला भेटतं काय? बघा कुणा नाही भेटते यांना कसं काय नाही मग? मग काय माणसं असू द्या चांगलं माणसं असू बरे, द्या. काल आलते ते खासदार साहेब, तू गेलता का नाही पेन्शन मागाय? त्यांना काय म्हणला का नाही? कुठं सरी म्हणतात हा गेलो पण तिथं ते दंके साहेब होते हा. त्यांची मला गॅस घ्यायची होती. हा पण तिथं गॅस घ्यायची म्हणून दंके साहेबाची माझी गाय चालली हा. तर तिथं मुंगी होणी माणूस होतो. वा, हा. मग तुझं काय काम मार्गी? झालं नाही आता मग फक्त मी कागदाची दिलेत फक्त तिथं. आता नाही दिलं पुढल्या वेळेस लंके साहेबांना पेशंट पैसाठी बोलू. हा त्याचा काय आपल्या काय नंबर आहे. हा ना, हा का विके नंबर आहे साहेबाला आपल्याकडे. बोलवायचं?
99 22 09 होय संग्राम बायाला बोलवायचं नाही का? हा दिव्यांगांसाठी संग्राम बायाला बोलवायचं नाही. बोलू की आपण होय पण आम्हाला काय भेटले बाई बोलू की आणि माझ्याकडून तसं वादस्त तुला करस पण आहे हा हा माझ्याकडून आणि मामांना पण आशुदादा पण आणि तुला पण माझ्याकडून हा, बघ आता करस का काय हरकत आहे नेता नेता म्हातारी झाली. पण आपल्याला काही डोल भेटा ना बेताय बेताय बघू नका आता का आपण बेताय ना. पण भेटला ना तुला देव तर आपल्याला देतोय ना आपल्या आमदाराला सांगू आपण विकी दादा आपलं मार्गी लावते ना आता हा आता थोडं अधिवेशनाचं त्याचं झालं ना इकडं पुढल्या ह्या महिन्यात आता ह्या सोमवारी तुम्ही अनिल मामा तुम्ही जावा जनता दरबारमध्ये तुमचा प्रश्न मांडा मी परत्या बाईला पण सांगितलं होतं त्या टायमाला आपलं इथं हे होतं का मतदान त्या टायमा पण त्यांना मी सांगितलं होतं परत्या बाईला मी पण आता तू त्या दिवशी भेटला होता ना बाईला डॉक्युमेंट आता तू 5-6 दिवस झाले बाईने सांगितलं तसं डॉक्युमेंट दिले हा. आता तू सोमवारी जा कुठे जाशील विकी दादा हा जनता दरबारमध्ये अनिल मामाला घेऊन जा आणि तुमच्या दोघांचं पेन्शनचं काम मार्गी लावा तुम्हाला पेन्शन भेटून जाईल आता विके दादा बोललो फोन केल्यावर कामच मार्गी लावा वाढणारच हा चालतं ठेवू का बाई कर आता लोकांना रामकृष्ण हरी